बेरोजगारीमुळे कित्येक तरुण नैराश्यग्रस्त आयुष्य जगत असताना दिसत आहेत। या नैराश्यातून अनेक जण टोकाचं पाऊल उचलतात। 12वीत टॉप केलेल्या आणि सध्या स्पर्धा परीक्षेची तयारी करत असलेल्या दीपकनं भयानक मार्ग निवडला। त्याला स्पर्धा परीक्षेत यश मिळत नसल्यानं तो निराश होता। यातच त्यानं आपल्या कुटुंबातील तिघांची निर्घुण हत्या केली। मृतांमध्ये आरोपीची आई कमलावती धुर्वे, वडील राजू धुर्वे आणि धाकटा भाऊ दिलीप धुर्वे यांचा समावेश आहे। एवढंच नव्हे तर या नराधमानं घरातील पाळीव मांजरीलाही मारून टाकलं। या घटनेनं संपूर्ण परिसरात दहशतीचं वातावरण पसरलं असून आरोपी रात्रभर त्या मृतदेहांच्या शेजारीच बसून होता। मध्य प्रदेशातील बैतूल जिल्ह्यातील ही घटना आहे। 20 फेब्रुवारी रोजी मध्यरात्री ही घटना घडली। आरोपी दीपक धुर्वे यानं आपल्या 5 वर्षाच्या भाच्यावरही हल्ला केला, मात्र तो मुलगा वेळीच लपल्यानं त्याचे प्राण वाचले। सकाळी जेव्हा एक गावकरी काही कामासाठी त्याच्या घरी गेला तेव्हा त्याला रक्ताच्या थारोळ्यात घरात मृतदेह पडलेले दिसले। त्यानं तातडीनं पोलिसांना माहिती दिली। पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून दरवाजा उघडला तेव्हा आतल्या भयानक दृश्यामुळे पोलीसही चक्रावून गेले। आरोपी दीपकची पार्श्वभूमी पाहिली तर तो अत्यंत हुशार विद्यार्थी होता आणि 12वीत त्यानं टॉप केलं होतं। गेल्या 3 वर्षापासून तो सरकारी नोकरीसाठी स्पर्धा परीक्षेची तयारी करत होता, मात्र यश मिळत नसल्यानं आणि वाढत्या दबावामुळे तो नैराश्यात होता, अशी माहिती समोर आली आहे। तो मानसिकदृष्ट्या अस्थिर असल्याची शक्यता वर्तवली जात असून पोलीस त्या दिशेनं तपास करतात। हत्येनंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले असून फॉरेन्सिक टीम घटनास्थळावरून पुरावे गोळा करते। पोलिसांनी दीपकला वैद्यकीय तपासणीसाठी जिल्हा रुग्णालयात नेले असता तिथंही त्यानं मोठा धुमाकूळ घातला। त्यानं रुग्णालयातील सामानाची तोडफोड केली आणि पोलिसांशीही झटापट केली। त्याची हिंसक अवस्था पाहता त्याला उपचारासाठी ग्वाल्हेरच्या मानसिक रुग्णालयात पाठवण्यात आलं।